खरं सांगायचं तर जुन्या आठवणी मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मलाही येत होत्या, पण आज इथे उपस्थित असलेल्यांच्या नाही तर जे आज इथे नाही आहेत त्यांच्या आठवणी मी गेल्या काही दिवसात इशिता आणि अनुजाशी बोलताना गप्पा मारताना मी त्यांच्याबद्दल सांगितलं सुद्धा. थोड्या काही गोष्टी त्यातल्या मला वाटतं मी इथे सांगतो. अर्थातच आई बाबा आज असते तर खूप मजा आली असती असं विचार तर होताच, पण ते शक्य नाही हेही माहिती आहे. पण त्याचबरोबर आठवणारी इतरही काही माणसं, सगळ्यात पहिले म्हणजे दत्तामामा आणि शिलामामी. हे म्हणजे माझ्यासाठी आजोळ तेच होतं ना. किती शिलामामीला एस्पेशली किती त्रास दिलेला आहे आयुष्यात त्याच्या आठवणी अजूनही माझ्या डोक्यात आहेत. त्यातली सगळ्यात भयानक आठवण म्हणजे खरं तर ते मला आठवत नाही पर्सनली, पण ते मला खूप वेळा ऐकायला लागलं होतं की एकदा मामी आणि मी दोघंच त्यांच्या कोल्हापूरच्या घरात असताना आई बाहेर गेली होती, बाकीचे सगळे मामा पण बाहेर गेले होते आणि मामीची गंमत करायची म्हणून मी दाराच्या मागे लपून बसलो आणि तिने किती शोधलं तरी मी पाहिलंच म्हणजे बाहेर आलोच नाही, हाका मारल्या. शेवटची गोष्ट म्हणजे ती त्यांच्या घराच्या मागे विहीर होती, तिथे विहिरीमध्ये जाऊ म्हणतो. त्यानंतर जेव्हा मी सापडलो तेव्हा किती त्याचा मार बसला असेल हे मी इमॅजिनच करू शकतो आता. अजून एक म्हणजे आठवणारी व्यक्ती ज्यांच्याबरोबर खूप वेळ घालवला, त्यांच्या म्हणजे सुट्टीला जसं कोल्हापूरला जायचो तसंच त्यांच्याकडेही नेहमी जायचो, अशोक दादा. सो त्यांच्याकडे सुट्टीला कधी जायला मिळतंय हा एक कायम विचार असायचाच आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या वयाची मुलं तिथेच होती. इतर सर्व ठिकाणी हे सगळे माझे ताईदादा माझ्यापेक्षा मोठे, खूप मोठे. अरविंद दादा तर माझ्या आईपेक्षाही मोठा. पण यांच्याकडे अशोकदादाकडे जाण्यासाठी तो एक ते एक महत्त्वाचं कारण असायचं. आणि दुसरं म्हणजे त्यांची प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी होणारी बदली आणि त्या ठिकाणचे अनुभव, म्हणजे रत्नागिरी, पेण, काय पोल्ट्री कुठे होती आपली भिवंडी, ह्या सगळ्या खूप वेगवेगळ्या आठवणी आहेत. आणखीन एक महत्त्वाची आठवण आत्ता कॉन्टेक्स्टमध्ये सांगायला पाहिजे प्रोबेबली, ती म्हणजे सरोज मामीबद्दल आई कायम सांगायची. माझी पत्रिका तिने बनवली होती आणि पहिलंच वाक्य तिने आईला सांगितलं की याला नाटकामध्ये जाऊ देऊ नको. नाट्यक्षेत्रात गेला तर पूर्ण वाया जाईल, तिथे गेला नाही तर मात्र खूप मोठा होईल, मोठं काम करेल. आज मला म्हणजे त्यापासून मी खूपच लांब राहिलो. आईनी प्रयत्न म्हणजे मला शिकवू दिलं नाही, मला गाणं शिकायची इच्छा होती तेही तिने करू दिलं नाही. सो ते एक त्यामुळे मिस झाल्यासारखं वाटतं, पण या सगळ्या क्षेत्रामध्ये नक्कीच इंटरेस्ट खूप आहे. बापूसाहेब खारकर. सो एस्पेशली दहावीच्या 10वीचं वर्ष चालू होण्यापूर्वी त्यांच्याकडे जाऊन मॅथ्सचा अभ्यास केला होता. त्यांचा स्ट्रिक्टनेस भीतीच वाटायची. पण राहायला दत्तामामांकडे असल्यामुळे अख्खा दिवस भीतीमध्ये नाही जायचा. तिथे जे काही 4 तास जाऊन अभ्यास करायचा असेल तेवढाच. पण तेव्हाही मी त्यांच्याकडनं शिकलेलं मॅथ्स तेही मला नेहमीच खूप आठवतं. आणि अर्थातच या 2 बहिणी, पहिली लुनावाली ताई पुढे गेली, ताई. हां, त्यावेळेला मला वाटतं तिच्याकडे एकटीकडेच गाडी होती, म्हणजे निदान आम्ही राहत होतो तिथे जवळपास जे काही लोक होते त्यांच्यामध्ये तर तिच्याकडे एकटीकडेच ती लुना. त्यामुळे अख्ख्या आमच्या वाड्यात त्या रस्त्यावर ही लोणावाली ताई म्हणूनच प्रसिद्ध होती. आणि ही पण नंतर गाडी घेऊन यायची, पण तोपर्यंत जरा सवय झाली होती लोकांना मला वाटतं. पण त्यातला मला आठवणारा किस्सा म्हणजे एक दिवस आली आणि म्हणली आज मी बसच्या खाली गेले. आठवतंय ना?
सो असं खूप जुन्या आठवणी आहेत, बऱ्याच आहेत अजूनही बोलण्यासारख्या. पण मला वाटतं आपण ते आता जेवता जेवता बोलूया. फॉर्मल कार्यक्रम थांबायला हरकत नाही. सांगतो. त्याच्यापूर्वी हे पण सांगतो की म्हणजे जेव्हा तुमचं लग्न ठरलं त्यावेळेला तो आमच्यासाठी एक खूप असा विशेष विषय होता की आता शुभाताईची धाकटी बहीण तिची सासू म्हणून येणार आहे. आणि ती एवढी जवळ म्हणजे जवळ तर येणारच होती, पण त्यापेक्षाही ती तिची सासू होणार याचं आम्हाला खूप विशेष वाटायचं. कंपनी सो ॲक्च्युली सॉफ्टवेअर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं म्हटलं ना की जे लोक या विषयात नसतात त्यांच्यासाठी मला वाटतं एक ठराविक विचार असतो डोक्यामध्ये की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतात, वेबसाईट्स बनवतात किंवा, पण सॉफ्टवेअरच्या फील्डमध्ये खूप वेगवेगळे विषय आहेत आणि त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल, कॉम्प्लेक्सिटी लेवल ही सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रमाणात असते. म्हणजे काही कामं जसे की वेबसाईट बनवण्याची, आजकाल मोबाईल ॲप्स बनवण्याची ही खूप सोपी असतात, तर काही कामं ही अतिशय अवघड असतात. म्हणजे एक्स्ट्रीम एक्झाम्पल सांगायचं तर म्हणजे इस्रोसारख्या ठिकाणी जे स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये काम चालतं किंवा अशा ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजमध्ये काम चालतं, इट इज अनदर एक्स्ट्रीम बट इट इज स्टील सॉफ्टवेअर. सो ह्या सगळ्यामध्ये आमची कंपनी ही बऱ्यापैकी हायटेक सॉफ्टवेअरमध्ये काम करते. त्याच्यामध्ये की टेक्नॉलॉजीज ज्या आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ज्याला IoT म्हणतात, इंटरनेट ऑफ थिंग्स, डिजिटल हेल्थ म्हणजे रिमोटली हेल्थकेअर सर्व्हिसेस देण्यासाठी म्हणून जे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज लागतात, त्याच्यासाठी डिव्हायसेस इंटिग्रेट करून डॉक्टर जरी पेशंटच्या समोर नसेल तरीसुद्धा तो पेशंटची सगळी माहिती, त्याचे पॅरामीटर्स पाहू शकतो आणि डायग्नोसिस करू शकतो. तर ह्या काही टेक्नॉलॉजीजमध्ये आम्ही काम करतो. अगदी सुरुवात झाल्यापासून म्हणजे 2007मध्ये ही कंपनी चालू झाली. 2009मध्ये आम्ही मीडिया टेक्नॉलॉजीजमधलं म्हणजे आज आपल्याला इतकी सवय झाली आहे की कुठेही जगभरात लाईव्ह प्रोग्राम चालू असेल, प्रोग्राम चालू असेल तर त्याचा लाईव्ह टेलिकास्ट आपण आपल्या फोनवर बघू शकतो. पण जगातलं पहिलं कमर्शियल सॉफ्टवेअर अशी टेक्नॉलॉजी ही आम्ही बनवली होती 2009मध्ये. हे अमेरिकेतल्या डायरेक्ट TV नावाच्या कंपनीसाठी, म्हणजे आपल्याकडे जसे टाटा स्काय किंवा डिश TV वगैरे आहेत त्या प्रकारची अमेरिकेतली कंपनी डायरेक्ट TV, त्यांच्यासाठी जगातलं पहिलं लाईव्ह स्ट्रीमिंगचं ॲप्लिकेशन जे तिथले नॅशनल फुटबॉल लीगचे गेम्स स्ट्रीम करण्यासाठी त्यांनी डेव्हलप केलं. म्हणजे त्यांना पाहिजे होतं ते आम्ही डेव्हलप केलं होतं. जगातलं पहिलं नाही म्हणजे दुसरं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं ॲप गो टू मीटिंग हे डेव्हलप करण्यामध्ये आमचं मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. तेव्हापासून निघून इन्सिडेंटली आता सांगतो NFL पासून सुरुवात झाली. आज आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल अवतार्स अशा टेक्नॉलॉजीज वापरून अमेरिकेतला एक फेमस फुटबॉल प्लेयर आहे टीम टिबो नावाचा, जो आता रिटायर झाला आहे, पण त्याचा अवतार क्रिएट करून एका म्युझियममध्ये लोकांना त्याच्याशी बोलतोय असा फील देता येईल असं सॉफ्टवेअर आम्ही आता सध्या डेव्हलप करतो. सो NFL to NFL याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तर टेक्नॉलॉजिकली चॅलेंजिंग असतात. तर मला असं वाटतं या प्रकारच्या बिझनेसमध्ये सक्सेस हे कुठल्याही एका माणसांनी मिळवणं शक्यच नाही आहे. इट इज ऑलवेज अ टीम एफर्ट. आणि या कंपनीचं स्प्रिंग कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी, स्प्रिंग सिटी आम्ही म्हणतो, द बिगेस्ट सक्सेस आय थिंक इज की अनेक आमच्याबरोबर म्हणजे त्यांच्या करिअरची सुरुवात केलेले अनेक एम्प्लॉईज गेली 15 वर्ष, 12 वर्ष, 10 वर्ष आज आमच्याबरोबर काम करत आहेत. कंटिन्युअसली टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट एक्सपर्टीज डेव्हलप करत आहेत आणि हे सगळे लोक बरोबर आहेत म्हणून या प्रकारचं हायटेक काम आम्ही करू शकतो. जर ॲव्हरेज जर बघितलं IT इंडस्ट्रीमधलं तर साधारण 3 ते 4 वर्षामध्ये
माणसं जॉब बदलतात. पण आज आमच्याकडे असे कित्येक एम्प्लॉईज आहेत, साधारण 50च्या आसपास आहेत, की ज्यांनी म्हणजे जे गेली 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ आमच्याबरोबर आहेत, त्यांनी कधीही जॉब बदलायचा विचार केला नाही. सुरुवात करिअरची आमच्याबरोबर केली आणि आजही आहेत. दीज पीपल आर आवर बिगेस्ट ॲसेट आणि याच्यामुळेच या सगळ्या टेक्नॉलॉजिकली गोष्टी करणं शक्य होतं.